माझे सुजल चॅनल खराब झालं. येताना खूप जास्त थंडी होती. बाईकवर हालत खराब झाली होती. कुछ कदम चलते ही. आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, काहीच नाही. आत्मा एकदम आनंदी आहे सर्वात, आणि त्याला ओळखण्यासाठी आपण हे करतो. पण त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. कसं काय मंडळी, मजेत ना? तर मी दुष्यंत आणि तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपल्या पाठच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण एक रोड ट्रिपला निघालो होतो आणि आपण कालच हातगड या किल्ल्याला भेट दिली. स्क्रीनवर जी लिंक येते ती जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात. आणि आता आम्ही चाललो आहेत मांगीतुंगीला. तर आता आम्ही आहोत कळवण या गावामध्ये. प्लॅन होता 5 वाजता निघायचा, पण वाजलेत 6:30. आपले मित्रमंडळी सगळे रेडी होत आहेत. चला पटापट. हो मी एकदम बरोबर 4 वाजता उठलाय. हे लोक काय बोलायचं आता? चायनीज कमी खा, सेजवान कमी खा. चायनीजसाठी सेजवानमुळे मिशनची हालत झालेली आहे खराब. असं काय ना, माझे सुजलची हालत खराब झाली. चला आता निघूया लवकर. आणि मध्ये परत एकदा मॅगी बनवूया आपण. तिथून आपल्या कळवण गावापासून मांगीतुंगी 60 किलोमीटर आहे. तर ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास लागणार आहेत आपल्याला. आणि ते थंडी खूप आहे, सो निघूया हलकेच पटापट. चला आणि फुल स्टार्ट होत आहे. फुल स्टार्ट. काही चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगा काय बोलतात त्याला. लेट्स गो. आणि निघालो बाईक फुल स्टार्ट करून मांगीतुंगीला. बाईकवर बसून खतरनाक थंडीचा अनुभव झाला. आणि या 60 किलोमीटरच्या प्रवासामध्ये असे काही दृश्य पाहून मन तृप्त झालं होतं. आणि या प्रवासाच्या नंतरच लगेच पोहोचलो आम्ही मांगीतुंगीला. मांगीतुंगी मंदिर नाशिक पासून 125 किलोमीटर अंतरावर सटना तालुक्यात आहे. समुद्र सपाटीपासून 4343 फूट उंचीवर मांगी शिखर, तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगीतुंगी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. मांगीतुंगीच्या पायथ्याशी बिलवाडी हे गाव आहे. येथे साधना केल्याने मोक्षप्राप्ती मिळते असे मानले जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मांगीतुंगीच्या इथे पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही आता माझ्या पाठी बघताय तिथे जे आश्रम आहे आणि इथे जे पार्किंग एरिया आहे. आणि जे आपल्याला 1000 पायऱ्या, जे पहिला स्टार्टिंग जे पायऱ्या आहेत ते इथून स्टार्ट करायचं. तुम्हाला इथे पायऱ्या दिसत असेल व्हाईट कलरच्या, ते सगळे पायऱ्या आहेत. म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला पहिला थोडं चालत जावं लागतं. 1 किलोमीटर काय ते असं 1 किलोमीटर किंवा 900 मीटरपर्यंत चालत जावं लागतं. येताना खूप जास्त थंडी होती. बाईकवर हालत खराब झाली होती. तर आहे मांगी आणि आहे तुंगी. हां, बाईकवर किती थंडी होती, खूप थंडी होती. फक्त सुजलला थंडी लागली नाही, जॅकेट घातलेलं म्हणून बाईने. हा ना. तुम्ही आश्रमाच्या समोर बाईक किंवा कारनं पार्क करता. जिथून पायऱ्यांचा स्टार्टिंग पॉइंट आहे तिथे तुम्ही बाईक किंवा कार घेऊन जाऊ शकता. आणि मांगीतुंगीला जाण्यासाठी 2 वे आहेत. एक आहे पायऱ्यांनी जाण्याचा मार्ग आणि दुसरा डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो या मूर्तीकडे. आज आपण जाणार आहोत पायऱ्यांच्या मार्गाने. जे तुम्ही बघितलं की आपण त्या आश्रमाकडे होतो, तिथून काहीतरी 1 किलोमीटर आहे. तर आम्ही चालायचा प्लॅन टाळला आणि बाईक घेऊन आलो, कारण इथे खूप चालायचं आहे. तर तुम्ही सुद्धा येत असेल तर बाईक वगैरे घेऊन आलं असेल तर ते बाईक घेऊन या. तर आपण पायथ्याशी पोहोचलो जिथून मांगीतुंगीचे पायऱ्या स्टार्ट होतात. तर इथूनचं खाली मुख्य कार्यालय आहे. तर तुम्ही जर बॅग्स वगैरे घेऊन शकतात तर तुम्ही बॅग्स वगैरे ठेवू शकतात. आणि बाकी तुम्हाला पुढची माहिती देतो. तर इथे जी एंट्री फी आहे, म्हणजे तिकीट आहे ते 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन. आणि जर तुम्ही तिथून वरती गेले, तिथे मूर्तीकडे डायरेक्ट तुम्ही गेले तर तिथे पर पर्सन 200 रुपीज चार्ज आहे, म्हणजे तिकीट आहे तिथूनचं सुद्धा. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. आता आपण पोहोचलो आहोत मांगीतुंगीच्या पहिल्या टप्प्याकडे, जिथे नेमिनाथ भगवान मूर्तीचा जीर्णोद्धार झाला होता. तुम्ही हे जे मंदिरे आणि लेण्या बघतात आहेत
याचा उल्लेख खूप आधीच्या काळापासून आहे. म्हणजेच बागुलवंशी राजाच्या आधीच्या काळापासून हे लेण्या इथे आहेत. आणि नंतर मग बागुलवंशी राजाने त्याच्या काळामध्ये काही गुफा खोदल्या आणि इथे त्यांनी त्यांचा वापर केला होता. खरं तर हे बघण्यासाठी खूपच सुंदर आहे आणि तुम्ही एकदा तरी इथे यावं असं हे ठिकाण आहे. सुजल भाऊ दमलेला आहेत आणि मी पण दमलेला आहे. तोंडाने श्वास घ्या. हे पेशंट, हे डॉक्टर आणि दुसरा पेशंट वेटिंग लिस्टमध्ये. अजून आम्ही निम्मा पण पायऱ्या चढलेले नाही आहेत. कुछ कदम चलते ही आता इथे आम्ही दमलेले आहेत आणि निंबू पाणीचा स्वाद घेताना सुजल भाऊ. थकान की प्यास बुझाते हुए एक चुस्की, एक अचर पायरी की. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण थकत हारत 1000 पायऱ्या किंवा 1500 पायऱ्या चढून 108 फुटाची जी मूर्ती आहे त्यात आपण बघण्यासाठी चाललेलो आहोत. इथून तुम्ही लिफ्टने पुतळ्याकडे जाऊ शकतात आणि हा जगातील सर्वात उंच जैन पुतळा आहे. प्रथम जैन तीर्थकर ऋषभदेव यांचा हा पुतळा आहे. हा पुतळा 108 फूट उंच आहे, तर पायथ्यासह याची उंची 121 फूट आहे. जैन लोकांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या मांगीतुंगी टेकड्यांमधून हा पुतळा बनवला गेला आहे. हा पुतळा सर्वात उंच जैन प्रतीक म्हणून जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. आता आपल्या मूर्ती वगैरे बघून झालेला आहे आणि तुम्हाला माहिती सुद्धा ऐकली असणार. तर आता आपण चाललेलो आहे तुंगीकडे. हा आहे तुंगीचा पठार. तर मित्रांनो, आता आपण एक अशा ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत जिथून हा जो रस्ता आहे तो जातो मांगीकडे आणि हा जो रस्ता आहे तो जातो तुंगीकडे. हा बघा, तुम्हाला इथे तुंगीचा पठार दिसत असेल, हे बघा. तर आता आपण पहिला जाणार आहेत मांगीकडे. पहिला परत एकदा आता निंबू पाणी पिऊया आणि मग नंतर परत मांगीकडे जाण्यास सुरुवात करूया. मी जातो कुठे थोडं, आता मी मागे दिसेल. काय बोलतोय? काय बोलतोय? चल चल बोल ना, काय बोलत होता? कसं वाटतंय भाई? मग छान वाटतंय. मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहक चढू शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, आदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव
इत्यादी यांच्या 356 कोरीव मूर्ती आहेत. गुफामध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी मांगी मंदिर आहे. आणि माताजीचे 105 असतात. साईड 1008 म्हणजे त्यांच्या तेवढ्या गुणांनी ते संयुक्त असतात. मला ते गुण कोणते ते आपल्याला समजत नाही, म्हणून प्रत्येकाला 1008 लावतात. ते तीर्थंकर भगवान किंवा कोणते हे असले की मुनी असले त्यांना 108 लावतात, माताजी असले 105 लावतात. आणि हे डायरेक्ट सिद्ध झाले, निर्वाण प्राप्त झाले यांना. आता हे कधी जन्म आणि मरण यांचं होणार नाही, डायरेक्ट सिद्धशिलेवर गेले. सिद्धशिला म्हणजे काय असते की फक्त तिथं आनंदच आनंद, दुसरं काहीच नाही, थोडंसंही काही नाही. त्यांना सगळं भूत भविष्य वर्तमान सगळं समजते त्यांना. तुमचं मना प्रत्येक जीवाचं ते सिद्ध भगवान झाले बिलकुल सगळे. आता त्यांना म्हणून वाचलं 1008 महावीर होतं. 1008 म्हणजे नक्की काय 1008 म्हणजे त्यांनी गुण असतात, त्यांचे ते इतके गुण असतात त्यांच्यामध्ये की ते त्यांना ती एवढ्या सिद्धी गुणांनी प्राप्त झाली. संपन्न असतात. आणि त्याच्यासाठी ते ध्यान धारणा करतात, हे सगळ्या गोष्टी करतात. असं सगळ्या गोष्टीचा त्याग असतो. हे शरीर आपलं नश्वर आहे. तुम्ही शरीर म्हणजे एक गाडी आहे, आपण त्याचा ड्रायव्हर आपला आत्मा आहे. आपल्याला असं वाटते आपण आता इतके स्वप्न असं समजतो की आपलं शरीरच आपला आपण आहे, पण आपण ते नाही. आपण फक्त आतमध्ये बसलो, त्याच्या आतमधला ड्रायव्हर म्हणजे आपण आहे, आत्मा. पण आपण त्या शरीराला आपलं समजलं त्याचीच सेवा करतो रात्रंदिवस आणि आपला आत्मा विसरून जातो. पण खरा आपला आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, काहीच नाही. आत्मा एकदम आनंदी आहे सर्वात, आणि त्याला ओळखण्यासाठी आपण हे करत असतो. पण त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. इथे राम, हनुमान, सुडील हे सगळे जे त्या तुम्ही पाडावरती मोक्षाला गेले मुनी बनले. संघामध्ये तुम्हाला जर सर्वोच्च आनंद प्राप्त करायचा असेल तर सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. त्याग करावा लागतो. संसारात हे काय नशवत होती, आज आनंद वाटतो उद्या दुःख वाटते, तशा पद्धतीचं आहे. म्हणून त्यांनी ओळखलं आणि याच्या मार्गाला लागले, ध्यानाच्या मार्गाला लागले आणि फक्त आत्म्याचं ध्यान केलं आणि सिद्धी प्राप्त केली. आपण चाललेलो आहे तुंगी या पठाराकडे. तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर 3 गुफा आहे. त्यापैकी एका गुफेत तुंगीगिरी मंदिर असून भगवान बुद्धांच्या 99 कोरीव मूर्ती येथे आहेत. तर चला आता आपण पोहोचत आहोत तुंगी या पठारावर. आता याची प्रदक्षिणा करूया आपण. त्याच्यावरती आहे. महाराज सांगतात ना प्रवचनात, शिखरची जरूर होते पण मागे तुम्ही करणं फार कठीण आहे. महाराज सांगतात सगळ्यांना सांगतात, चला तुम्ही मागे तुम्ही करा आधी. फोटो काढताय ना तुम्ही, नाही काढायचं आता ते हे करताय क्या मिनट क्या फिर से इन्वेट कर रहे क्या इसको ना चार्ज है. अशा प्रकारे आपल्या मांगी तुंगी सुद्धा एक्सप्लोर करून झालेला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.
आहे